भंडारा जिला सामान्य रुग्णालय के आरएमओ डॉक्टर मधुकर कुंभारे द्वारा पत्रकार के साथ की गई अभद्रता और हमले के प्रयास को लेकर जिले में भारी रोष व्याप्त है। यह पूरी घटना वीडियो में कैद हो गई है, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रही है। इन प्रकरण पर जाने माने समाज सेवक परमानंद मेश्राम ने सामने आकर डॉक्टर कुंभारे पर त्वरित कार्रवाई की जोरदार मांग की है। उन्होंने इसे लोकतंत्र, पत्रकारिता और जनता के अधिकारों का अपमान बताया है। परमानंद मेश्राम ने कहा, यह अधिकारी अपने पद का घोर दुरुपयोग कर रहा है। पत्रकारों को सवाल पूछने का अधिकार है। यदि कोई डॉक्टर जवाब नहीं देना चाहता तो हमलावर रवैया क्यों? प्रशासन को इस पर तुरंत एफआईआर दर्ज करनी चाहिए। परमानंद मेश्राम ने नाकाड़े हॉस्पिटल को 100 बेड की मिली परमिशन को लेकर भी सवाल खड़े किए हैं। उन्होंने कहा कि किस आधार पर यह परमिशन दी गई है? क्या फायर एनओसी थी? जांच समिति ने किस दबाव में रिपोर्ट दी? उन्होंने कहा कि जिन अधिकारियों ने यह परमिशन दी है उन पर भी अपराध दर्ज किया जाना चाहिए। परमानंद मेश्राम ने प्रशासन से मांग की है कि नाकाड़े हॉस्पिटल की परमिशन प्रक्रिया की उच्च स्तरीय जांच की जाए। परमिशन देने वाले अधिकारियों पर आपराधिक मामला दर्ज किया जाए। भंडारा जिले के सभी प्राइवेट हॉस्पिटल्स की जांच की जाए ताकि जनता के स्वास्थ्य से खिलवाड़ न हो। परमानंद मेश्राम ने चेतावनी दी है कि अगर सरकार और प्रशासन ने इस विषय को गंभीरता से नहीं लिया तो हम जन आंदोलन छेड़ेंगे। जनता और पत्रकारों के सम्मान के हित के लिए हम सदैव खड़े रहेंगे। भंडारा जिल्ह्यामध्ये जेवढे खाजगी दवाखाने आहेत त्यापैकी काही खाजगी दवाखान्यांनी सरकारी अनुदान लाटण्यासाठी, महत्वाचा मुद्दा, सरकारी अनुदान लाटण्यासाठी 100 बेडाचा दवाखान्याचा जर त्यांना लायसन्स दाखवली तर सरकारी म्हणून जे काही ज्या योजना असतात त्यांचा सर्व फायदा त्यांना मिळतो। आणि म्हणून भंडारातल्या काही डॉक्टरांनी 100 दवाखान्याची त्यांची ज्या दवाखान्याची क्षमता 30-25च्या खाली आहे अशाही डॉक्टरांनी 100 बेडच्या दवाखान्याची परवानगी मागितली। या बाबतीत आम्ही माननीय आरोग्यमंत्री यांना आणि माननीय कलेक्टर महोदय भंडारा यांना आम्ही तक्रार दाखल केली की भंडाराचे जे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक आहेत ते आणि त्यांच्या अधीनस्थ असणारे जे काही कमिटी असते, जे पाठवणारे, त्यांची शिफारस करणारे जे कोणी असतील, त्यांची योग्य चौकशी, निपज चौकशी झाली पाहिजे। पहिला या चौकशीचा अहवाल, चौकशीचा जो काही हे आहे, जे काही निर्णय आला आहे तो आहे डॉक्टर नाकाळेच्या बाबतीत। डॉक्टर नाकाळेंना त्यांनी 100 खाटाची परवानगी दिली। शिफारस करत असताना शिफारस करणारे जे 4 डॉक्टर्स होते, जे एका डॉक्टरच्या सोबत जी 4 लोकांची टीम होती, त्यांनी त्या जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र लिहिलं की यांच्याकडे त्या सुविधा उपलब्ध नाही, पण तरीही यांच्यावरती अटी आणि शर्तीवर यांना आपण ते परवानगी देऊ शकतो आणि त्यावर यांनी ते दिलेलं होतं। आम्ही तक्रार दाखल केल्यानंतर पहिल्यांदा त्याची ते जी 100 खाटाची परवानगी त्यांनी नाकारली आणि 30 खाटाची दिली। मुद्दा येतो आहे की जर त्यांनी त्या निकषाचा आणि नियमाचा जर पूर्णतः म्हणजे पालनच केला नसेल, पूर्तता केली गेली नसेल, तर जिल्हा शल्य चिकित्सकांनी कोणत्या आधारावर त्यांना 100 खाटाची परवानगी दिली? हा एवढा प्रताप का? हा एवढा प्रेम का? आणि याच नाही आहे तर आमच्या एकूण या 100 खाटाच्याच नव्हे तर एकूण या दवाखान्याच्या बाबतीतल्या ज्या ज्या काही म्हणून परवानग्या असतील त्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी विना पैसे घेतल्याशिवाय, अर्थपूर्ण व्यवहाराशिवाय ह्या परवानग्या दिल्या नाही। आणि जर त्यांच्याकडे ती क्षमता नसतानाही ती दिली आणि त्यांना नंतर आम्ही तक्रारीच्या नंतर ती त्यांच्याकडून ती 70 खाटाची मायनस करून, म्हणजे त्यांच्याकडून कमी करून 30 खाटावर आणलं, हा तर गुन्हाच आहे ना। दिलं कोणत्या आधारावर आणि कमी का केला तुम्ही, कोणत्या आधारावर? जर कमी केलात या आधारावर त्याची पूर्तता झाली नव्हती तर पूर्तता झालीच नव्हती तरी तुम्ही त्याला दिलात। यामुळं आमची मागणी अशी आहे, इथल्या असणाऱ्या डेप्युटी डायरेक्टरांना, इथे असणाऱ्या मान्यवर जिल्हाधिकारी महोदयांना की या लोकांची चौकशी होऊन यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। कोणत्या कोणत्या डॉक्टरांकडून यांनी किती अर्थपूर्ण व्यवहारासाठी, दुसरी गोष्ट म्हणजे अर्थपूर्ण व्यवहारासाठी किती लोकांना लुबाडलं याची चौकशी झाली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही केलेली जी तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने डिपार्टमेंटल इन्क्वायरीसाठी 2 ते 3 डॉक्टरांची कमिटी आलेली आहे। त्यामध्ये डॉक्टर बंडूजी रामटेके आणि डॉक्टर साहेबांचा यांची कमिटीचे ते प्रमुख आहेत। जेव्हा तक्रारदारांच्या तक्रारीवरून जर ती चौकशी समिती येत असेल
तर त्या चौकशीमध्ये मी कोणते आरोप केलेले आहेत ते सिद्ध करावे. आपण परमानंद मिश्रा म्हणून चौकशी अधिकाऱ्यांनी मला तिथं बोलवायला पाहिजे होतं चौकशी समितीच्या समोर. आम्हाला अंधारात ठेवून कसलीही कल्पना न देता चौकशी समिती कोणती चौकशी करताय? सीएसच्या दालनामध्ये बसून बंद दरवाजामध्ये कसली चौकशी करताय? तक्रारदाराला त्याची माहिती न देणं हा कुठल्या नियमात बसतं? नीतिमूल्यामध्ये तरी बसतं का? आणि मी मग डॉक्टर बंडू रामटेके साहेबांचा मला फोन आला. ते म्हणले की मी पुढच्या आठवड्यात येतो. पुढच्या आठवड्यामध्ये येतो तर तुम्ही आताच्या तपासामध्ये जेव्हा चौकशीसाठी आला होता तर या चौकशीचा स्टेटस काय आहे? ही प्रगती कुठपर्यंत आलेली आहे? आपण आल्यानंतर आम्ही ज्या ज्या लोकांची 100 खाटाच्या म्हणजे परवानग्याचा जो काही आम्ही तुम्हाला मुद्दा उपस्थित केला त्यासाठी किती डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये येऊन ज्यांनी भेटी घेतल्या, त्यांची नियम जे काही निकष आणि नियम असतील त्यांची जी काही पूर्तता करावी लागते पेपरची ती तपासली का यांनी? जर ती तपासली नसेल आणि ती चौकशीचा फार्स असेल तर ज्या पद्धतीचा गुन्हा इथल्या असणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि त्यांच्या टीमनं केला असेल तोच गुन्हा इथली चौकशी समिती करेल. माझी मागणी राहील की चौकशी समितीने योग्य आणि निपक्ष चौकशी केली नाही तर यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा. मी यासाठी हा मुद्दा आम्ही कायम उपस्थित केलेला आहे की यापूर्वी भंडारा जिल्हा शल्य चिकित्सा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अग्निकांड झाला होता आणि नुकतेच जन्माला आलेली मुलं 2 ते 3 दिवसाची मुलं आगीत जळून खाक झाली. ह्यांची मुलं नाही मेलीत, हरामखोरांची, सामान्य लोकांची मेलीत हो. आणि म्हणून याच पद्धतीची अशी दुर्दैवी घटना आणि इतर ठिकाणी येऊ नये या पद्धतीची या जी काळजी ती माणूस समाज म्हणून मला आहे, समाजाचे एक घटक म्हणून आहे मला आहे आणि म्हणून हा मी उपस्थित करतो आहोत. याचा राग घेऊन त्या कमिटीमध्ये जिची शिफारस करण्याची कमिटीमध्ये जे द्वितीय श्रेणीचा अधिकारी ज्याला एक श्रेणीमध्ये जाऊन त्याला चार्ज दिला गेला, मी ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मला काय म्हणणं नाहीये, तो त्यांचा भाग आहे, कोणाला त्यांनी चार्ज द्यावा की नाही द्यावा, परंतु ज्यांनी ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांना चार्ज दिला असेल तो अधिकारी इथल्या पत्रकारावर हल्ले करते. मला त्या जिल्हा शल्य चिकित्सकांना असेल तिथल्या यंत्रणेला माझं आव्हान आहे की ज्या परमानंद मेश्रामांनी हा मुद्दा उपस्थित केला, ज्या पत्रकारांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समाजाला हे कळलं की या पद्धतीचा हे चाललेलं आहे म्हणजे सावळा गोंधळ चाललेला आहे, तर ह्या परमानंद असेल की तो पत्रकार असेल यांनी सिद्ध करून दाखवावं की आम्ही यांच्याकडून कोणी 2 रुपयाची काही अपेक्षा केली का? जर केली नसेल आणि त्याचा प्रश्नाची उत्तरं ते पत्रकार देताना विचारायला गेला असेल तर तो त्याच्यावर जातीय हे करतोय, भांडण करतोय, जाणून बुजून त्याला मारायला धावतोय. म्हणजे काय तर राज्यामध्ये शासकीय कामामध्ये अडथळा आणण्याची तक्रार दाखल करायची आणि मग पुन्हा जातीचा मुद्दा उपस्थित करून त्यांना अॅट्रॉसिटी सारख्या फालतूच्या गोष्टी याच्यामध्ये कलमामध्ये अटक करायचा. हा क्षुद्रपणा आहे ना, तुमचा वैचारिक दारिद्र्यपणा आहे. किती पापं करायची तुम्हीच पापं करायची आणि तुम्हीच अंगावर धावून जायचं का? आणि म्हणून इथल्या असणाऱ्या व्यवस्थेला, इथल्या असणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांना माझी विनंती राहील की आपण मुलगा कुणाचाही असेल, कदाचित त्यांचा असेल, उद्या माझा असेल, उद्या त्याचा तुमचा राहील. एक लक्षात घ्या, या पद्धतीची या भंडारा जिल्ह्यामध्ये जो सावळा गोंधळ चालला, अनागोंदीचा कारभार चालला याला थांबलं पाहिजे आणि योग्य चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आहे. अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.